आठवतंय कोणाला तरी? काय काय सांगितलं नाव? सर आठवतंय काय? मला असं वाटतं गोइंग टू, एबल टू, बरोबर. आणि वॉन्टची 3 टॉपिकची नावं घेतली होती. त्यातला हा पहिलाच झाला ना, आपला पूर्ण झाला ना पहिलाच, बरोबर आहे का? गोइंग टू हा आपला पहिला टॉपिक पूर्ण झालेला आहे. तर आज आपण नवीन टॉपिकला हात घालू. लिहा लिहा. वरती बघा लिहितो मी. कर्त्याला डॅश डॅश पाहिजे अशा प्रकारची वाक्य आपण भरपूर बोलतो. या प्रकारचे वाक्य लिहित असताना लक्षात घ्या, फक्त काहीतरी वस्तू पाहिजे, काहीतरी काम करायचं हे या वाक्यात येणार नाही. काहीतरी पाहिजे. मग कोणती वाक्य आहेत? तर अगोदर मी सांगतो, नंतर तुम्ही सांगा. कर्त्याला डॅश डॅश पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला कसले वाक्य शिकायचे? मुलांना स्कूलमध्ये अनेक सुविधा पाहिजेत. स्कूलला पालकांचे सहकार्य पाहिजे. भारताला तुमचा व शिक्षकांचा वेळ पाहिजे. खूप वर गेले का वाक्य? तुम्ही खाली या, मला काय करायचं. चला, ग्रुप नंबर 1, कर्त्याला डॅश पाहिजे. तुमची वाक्य बोलू. अंकिता. मला यांचे थांब. मला रिमोटची बॅटरी पाहिजे. सरांना थोड्या वेळासाठी तुमचा चार्जर पाहिजे. Now the next sentence is strictly for teachers. With this sentence, I want to request all teachers to use maximum sentences of English. Of course, I request all the students to use maximum sentences in English, which are possible for you. Whatever number of sentences are possible for you to speak, at least speak those sentences in English. If you are not able to speak the sentences in English, at least speak maximum words in English. कवाळे सर परवाच बोलले, परवा आपण बसलो होतो, बरोबर कवाळे सर? So we have discussed, at least teachers and students must use the words which are possible to be used in English. Like for example, if I want water, so you say मला water दे, चालते. But तुमच्या डोक्यात हे असलं पाहिजे, देर मस्ट बी अ थिंग इन युअर माइंड
की I want to speak maximum words and then at the next level maximum sentences, at least some sentences, and then it goes to maximum sentences. But initially, I must try to speak the words those I'm able to speak in English. पाणीचे म्हणायचे बरोबर. सपोज मला म्हणायचे 10. 10च्या ऐवजी व्हॉट कॅन आय से? आय शुड से 10. सो तुम्हाला सपोज वही म्हणायचं. वही, वाय शुड यू से वही? यू शुड से, यू मस्ट से नोटबुक अँड लाईकवाईज. माझ्या डोळ्याला लागलंय, काय म्हणायचं? हे कंपल्सरी करायचं. यू टू डू इट, टू प्ले द रोल ऑफ इंग्लिश स्पीकर. माझ्या आईला लागलं, राईट आईला लागलं म्हणा, उजव्या डोळ्याला म्हणणार राईट आय म्हणा. तात्पर्य whenever and it is possible, and for whatever the stuff it is possible to be in English, try to be in English. हे असं केलं तर तुम्ही इंग्लिशच्या जवळ जाल. जर इंग्लिशच्या जवळच नाही गेलं तर ते समजणार कशी? तर समजणार नाही तर बोलणार कशी? समजलं? सो टीचर्स, you all have to obey this basic rule very strictly. They do it. सरांना थोड्या वेळासाठी तुमचा मोबाईल काय तुमचा चार्जर पाहिजे. हा बोला. ग्रुप नंबर 1 अशा प्रकारची वाक्य बोला. ग्रुप नंबर 1. ईश्वरी, थांब, ईश्वरीच्या अगोदर कोण होतं ते? पहिली मुलगी बोलली. अंकिता, सुरुवातीला तूच बोलली होती का? नाही, आणखी एक कोणतरी होती. आणखी एक कोणतरी होती. अंकिता अगोदर बोलली होती का ईश्वरी? कोण होतं थोड्या वेळापूर्वी बोललेली? कोण होतं? सर मी होते अंकिता. मी होते अंकिता. सांग सांग अंकिता. मला नोटबुक पाहिजे. मला न्यू नोटबुक पाहिजे. मला न्यू नोटबुक पाहिजे. चालतंय. हा, चला नेक्स्ट. दुसरा कोण व्यक्ती आहे? आणि माझ्याबरोबर लिहा वाक्य. ईश्वरी बोल. तिला सायन्स प्रोजेक्टचे सामान पाहिजे. आता याला काय म्हणता येईल तुम्हाला? तिला सायन्स प्रोजेक्ट साठी मटेरियल पाहिजे है ना. सामानच्या ऐवजी मटेरियल बोला. तिला सायन्स प्रोजेक्ट साठी मटेरियल पाहिजे. बोला पुढं. अक्षय बोल. मला बोर्डाच्या पेपरसाठी पॅड. मला बोर्ड एक्झाम साठी नवीन पॅड पाहिजे. चालेल. एनी मोर? ग्रुप नंबर 1. अनुज. अनुज राजूरकर बोला. मला नवीन ड्रेस पाहिजे. मला नवीन ड्रेस पाहिजे. नक्की मिळेल. मी परवा सांगितलेल्या गोष्टी सगळ्या वेळेवर 21 दिवस केल्या तर मिळेल. मी सांगतो पप्पांना तुझ्या नवीन ड्रेस गिफ्ट द्यायला. ठीक आहे. नेक्स्ट. तेजश्री. तेजश्री बोल. व्हेरी गुड. मला थोड्यावर पेन पाहिजे. मला थोड्या वेळासाठी, म्हणजे थोडा वेळ आणि थोड्या वेळासाठी एकच आहे दोन्ही. तुमचा पेन पाहिजे. व्हेरी गुड. आता सगळं मलाच येईल का? सगळं मला 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 मलाच येईल का? बघा, मला मला मला. तुम्ही जेवढे सांगितले वाक्य त्यापैकी 5 पैकी 4 तर मलाच आहे. आणखीन कोणाचा काय विचार करताय का नाही? मलावरच चाललंय सगळं. राशीद.
बोला. हा, काय नाव? राशीद आलवी, बोला. तिला थोड्या वेळासाठी बूट पाहिजे. आता बूट कोणाला मागत नाही रे कुणी. हा, बर ठीक आहे. काय मागायचे तरी बघा. तिला परत थोड्या वेळासाठी सेम सेम आलं रे. तिला शूज पाहिजे म्हणून फक्त. तिला शूज पाहिजे. हा, बूटच्या वेळी आपण शूज वापरू शकलो असतो. हा, इथं चालू करायचं आपलं. युअर एक्सरसाइज मस्ट स्टार्ट फ्रॉम हिअर इट सेल्फ. हा, चला बोला पुढं. ग्रुप नंबर 1. आविष्कार. आविष्कार, बोल लवकर. ताईला ऑनलाईन क्लास करण्यासाठी मोबाईल पाहिजे. एक्सलंट वाक्य आहे. ताईला ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल पाहिजे. व्हेरी नाईस. हा, पुढं. सोहम. काय नाव? रोहन. सोहम. बरं सांग, तुझं नाव ऐकायला नाही आलं मला. वाक्य सांग. त्याला हा लिहिण्यासाठी पाहिजे. हा हा. त्याला लिहिण्यासाठी नोटबुक पाहिजे. पाहिजे नाही रे, पाहिजे असतं. त्याला नोटबुक पाहिजे. बरं ठीक आहे. आता नोटबुक हे लिहायलाच असतं ना, कशाला आणखी जेवायला असतं का? लिहिण्यासाठी नोटबुक पाहिजे. बरं ठीक आहे, चल. हा, पुढे बोला. रविराज. रविराज, बोल. कवाळे सरांना बोट पेन पाहिजे. मी माझा आणला होता. विचार सरांना. कवाळे सरांना बोर्ड पेन पाहिजे. मार्कर पेन. हा, बोर्ड मार्कर पाहिजे. कवाळे सर, माझं डस्टर राहिला बरं इकडे. हा, व्हॉट सर? याचा भाऊ डस्टर राहिला. डस्टर माझा. डिड यू फाइंड माय डस्टर इन युअर क्लासरूम? आय डिड नॉट सी सर. बघून मला सांगा. ओके सर. हा, चला पुढं सांगा रे. हा, पुढं बोला. झाले ग्रुप नंबर 1 संपले? कोण राहिले का ग्रुप नंबर 1? चाल, तुम्ही सांगा. आम्हाला पिण्यासाठी थंड पाणी पाहिजे. थंड पाणी कधी पिऊ नये. रूम टेम्परेचरचं पाणी प्यावं. आम्हाला पिण्यासाठी पाणी पाहिजे. आता जर वॉटर पाहिजे म्हणण्याची पाणी ठीक आहे, मात्र घरी वगैरे बोलताना मुद्दाम थोडस पाणी पाहिजे. मुद्दाम थोडस विचित्र बोलतो ते. आम्हाला पिण्यासाठी वॉटर पाहिजे. ठीक आहे, मीच लिहू का? माझ्यापासून सुरुवात आहे ना. आम्हाला पिण्यासाठी वॉटर पाहिजे. चालतंय. ऐसा विचारेगा. हा, आम्हाला पाणी स्वच्छ करण्यासाठी फिल्टर पाहिजे. चला नेक्स्ट. लवकर लवकर सांगा. थांबा रे, ऑनलाईन वाले प्लीज. ऑनलाईन वाले सगळे माईक म्यूट. रोहनला चालेल. रोहनला नवीन सायकल पाहिजे. कोण आहे ते? आदित्य, प्लीज डू नॉट ओपन युअर माईक. हा, रोहनला न्यू बायसिकल पाहिजे. बरोबर.
आणि आजच्यासाठीचं लास्ट वाक्य कोण सांगते त्याला? मला उद्यासाठी तुम्ही पाहिजे. आ मला उद्यासाठी तुम्ही पाहिजे. फोटो काढून घेऊन जा. मला 1 दिवसासाठी तुझी, हा ऐकलं मी, नोटबुक पाहिजे. मला 1 दिवसासाठी तुझी नोटबुक पाहिजे. व्हेरी गुड. सॉरी. लिहिलं सगळ्यांनी वाक्य? माझ्या बरोबर लिहायला तुम्हाला सांगितलं होतं आणि सगळे मराठीचे वाक्य आहेत. बर, हा प्लीज ऑनलाईन वाले माईक ओपन करू नका. नंतर राहिल्याच्या नंतर लिहा, काय अडचण नाही, किंवा मी बोलत असताना लिहा. डे 18 बरोबर आहे का? बरोबर आहे. तुम्ही पण लिहित म्हणजे काय ते बरं आहे लिहायला. सो कर्त्याला डायजेस्ट पाहिजे. पाहिजे हे आपण वॉन्ट या मुख्य क्रियापदाने सांगतो. कशाने सांगतो? वॉन्ट. आता वरती लिहितो मी हेडिंग, वॉन्ट और वॉन्ट. वॉन्ट और वॉन्ट म्हणजे आपल्याला हे 2 ग्रुप मध्ये शिकायचं आहे. हा लेसन, हा टॉपिक दोघांचा अर्थ पाहिजेच आहे. तुम्हाला मेन वर्ब मी शिकवलं होतं बघा, आठवत आहे का? आय टॉट यू मेन वर्ब. आठवत आहे? तुम्हाला मुख्य क्रियापद शिकवलं होतं, आठवत आहे का नाही? विसरले? गेल्या जन्माचं नाही बोलत मी, या जन्माचं बोलतोय. शिकवलं होतं का मेन वर्ब? उसका ना पाठीमाग काय 10 वया थोडी झाले तुमच्या? बघा पाठीमाग शिकवलं होतं का? शिकवलं का मेन वर्ब? 5 फॉर्म आहे कुठे? नोटबुक बदलली. शेवटच्या कॉलम मध्ये बघा, जर नोटबुक असतील तुमच्याकडे, शेवटच्या कॉलम मध्ये बघा काय दिलंय. ए आणि बी दिलंय का? आणि ए ला काय दिलंय? फक्त मेन वर्ब फर्स्ट फॉर्म दिलंय. आठवत आहे का? आणि बी ला काय दिलंय? मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, त्याला एस और एस. आठवत आहे का नाही? हा, ए कुठे? हा, व्हेरी गुड. ए आणि बी दिलंय. तर तोच विषय कोण आहे सर ते बघा हो. आता बघा, आता झोपेतून उठायला लागले लोक, आता नंबर वाढतोय. चला एक लक्ष द्या. बघा, ए साठी म्हणलं होतं मी तुम्हाला फक्त मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहायचं. ए मध्ये कोण कोण आहे? जर सब्जेक्ट आय, वी, यू, दे यांच्यापैकी प्रोनाउन्स आणि जर नाव आलं तर अनेक वचन नाव. नाव आलं तर अनेक वचन नाव. नाव आलं तर अनेक वचन नाव. आणि प्रोनाउन्स कोणते असले पाहिजे? हे आपले ए टीमचे मेंबर आहेत. आपल्याकडे 2 टीम आहेत, ए आणि बी. ऑनलाईन वाले स्पेसिफिकली 4th चे स्टुडंट लक्षात घ्या. अर्थात सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. 4th चे स्टुडंट. ओम समजताय का रे? ओम परांडकर, तेजश्री, ओके, अशा प्रकारचे 4th चे मुलं समजताय का? आपल्याकडे 2च ग्रुप आहेत. किती टीम आहेत? 2च टीम आहेत. आणि या टीम आपण काही ठिकाणी त्यांचा विचार करतो. काही ठिकाणी, त्यातलं एक ठिकाण हे आहे. ठीक आहे. जर प्रोनाउन्स पैकी असेल ए टीम मध्ये, कोण कोण येणार? ए टीम मध्ये आय येणार, वी येणार, यू येणार आणि दे येणार. हे कुठे येणार? ए टीम मध्ये येणार. आणि जर नाव आलं तर नावापैकी येणार. नाव एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल, 2 ऑप्शन आहेत नावापैकी. तर अनेक वचन नाव असेल तर इथे येणार. कुठे येणार? ए टीम मध्ये. कुठे येणार? कुठे येणार? ए टीम मध्ये. समजतंय का नाही मी काय बोलतोय? कुठे येणार? ए ग्रुप मध्ये. जपानीज भाषेत बोलत नाही, मराठीमध्ये. समजतंय? ए ग्रुप मध्ये. आता ग्रुप, टीम आणि ग्रुप एकच आहे. ए ग्रुप मध्ये हे मेंबर्स येतील. याच्यामध्ये काय असेल का? दुसरी टीम, दुसरा ग्रुप कोण सांगितलं होता मी आता? बी. आता बी सांगू का? आता बी ग्रुप बघा. बी ग्रुप मध्ये कोण कोण येणार बघा. ग्रुप म्हणजे टीम. जर प्रोनाउन्स असतील तर कोण कोण येणार मला सांगा. हे, ती, इट येणार कुठं? बी ग्रुप मध्ये. काय? प्रोनाउन्स असतील तर. आणि जर नाव असेल, जर नाव असेल तर कोणतं नाव येणार? एक वचन नाव. कारण का अनेक वचन नाव कुठे गेलं? वरती गेलं.
प्रोनाऊन्स संपले आणि नाव पण संपले. प्रोनाऊन्स कोणते कोणते? आय, वी, यू, दे, ही, सी, इट. हे सगळे प्रोनाऊन्स आहेत. प्रोनाऊन्स मधील आता बघा बी ग्रुप मध्ये काय काय सगळे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. हे सगळे एक वचन आहेत. इथं एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे. बघा आय हे एक वचन आहे, वी हे अनेक वचन आहे, यू पण दोन आहेत. यू एक वचन एक आहे, अनेक वचन एक आहे. दोन वेळेस यू यू लिहिण्याच्या ऐवजी मी एकच यू लिहिलंय. याचा दोन आहेत ते. दे अनेक वचन आहे, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन यांचा संग्रह कुठे आहे? टीम कुठे आहे? ए मध्ये आहे की नाही? आणि नाव मात्र अनेक वचन नाव आहे. प्रोनाऊन्स कोणते आहेत? सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही प्रकारचे प्रोनाऊन्स ए ग्रुप मध्ये आहेत. फाईन. हे मी एकदा सांगणार एवढं डिटेलमध्ये. आणि डबल ऐकायचं असेल तर काय करायचं? समजलं? रेकॉर्डिंगला विजिट करायचं. ही सीट प्रोनाऊन्स पैकी ही सीट जर आलं तर कोणता ग्रुप आहे तो? बी ग्रुप आहे. आणि नावापैकी एक वचन आलं तर कोणता ग्रुप आहे तो? बी ग्रुप आहे. आता सर ए ग्रुप आणि बी ग्रुपचं काय करायचं तुम्हाला? तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं? हे जे सेंटेन्सेस आहेत ना याचं आपल्याला अगोदर ग्रुप करायचे. तर तो सब्जेक्ट कोण आहे, कोणता आहे तो सब्जेक्ट बघायचा आपल्याला. याच्यापैकी आहे का याच्यापैकी आहे? तर याच्यापैकी असेल तर ए ग्रुप आणि याच्यापैकी असेल तर बी ग्रुप. बर सॉरी. आता ए ग्रुप साठी फॉर्म्युला सांगतो तुम्हाला मी. ए ग्रुप साठी बोल नका प्लीज. सब्जेक्ट ए ग्रुप फॉर्म्युला आहे प्लस वॉन्ट प्लस डॅश डॅश. वॉन्ट म्हणजे काय? पाहिजे. काय वॉन्ट म्हणजे काय? आणि जे काय पाहिजे इथं लिहायचं. किती सोपं आहे? वॉन्ट म्हणजे पाहिजे आणि जे पाहिजे इथं लिहायचं. आता पाहिजेसाठी जर बी ग्रुप असेल तर सांगा सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस डॅश डॅश. हा झाला बी ग्रुप. ए ग्रुप साठी असं सेंटेन्स बनवायचं आणि बी ग्रुप साठी असं सेंटेन्स बनवायचं. आता नेक्स्ट स्टेप आहे ही जी आपण वाक्य लिहिली ते ए ग्रुप मधील आहेत का बी ग्रुप मध्ये आले आहेत याचा आपण अभ्यास करू आता. चला पहिलं वाक्य काय? मुलांना स्कूलमध्ये अनेक सुविधा पाहिजेत. आता ग्रुप नंबर 2 मधील मुलांनी मला बोलायचं, नाव सांगायचं आणि बोलायचं. ग्रुप नंबर 2. चला काय नाव? सरस. बोल. स्टुडंट वॉन्ट मेनी सरस. फॅसिलिटीज. तुझं नाव काय? सरस. नाव सांग मला. सरस का तरस? सरस. अच्छा सरस ना. हा चुकीचं नाव घ्यायचं. हा या वाक्यात आहे मुलांना स्कूलमध्ये अनेक सुविधा पाहिजेत. या वाक्यात सब्जेक्ट काय आहे? मुलांना. बरोबर. तर आता मला सांग Yes. हा ए ग्रुप आहे का बी ग्रुप आहे? ए. ए ग्रुप. कशामुळं? कारण मुले हे अनेक वचन नाव आहे आणि अनेक वचन नाव कुठे येत? ए ग्रुप मध्ये येत आहे. एवढा मी स्लो सांगणार आहे. बरोबर. याला डॅश करायचं आणि ए लिहायचं. बरोबर. मग ए लिहून काय करायचं? ए ग्रुपला लिहून ए ग्रुपचा फॉर्म्युला वापरायचा आणि सेंटेन्स बनवायचं. ते पुढच्या टप्प्यात करू आपण. चला का बनवायचं? लागोलाग बनवायचं का? मुलांना स्कूलमध्ये नाही अगोदर ग्रुपिंग करू. चला हा नंतर बघू आपण. स्कूलला पालकांचे सहकार्य पाहिजे. सांगा कोण सांगतंय? ग्रुप नंबर 2 मधलं. सब्जेक्ट काय आहे? कोणाविषयी बोलतोय? बघा या वाक्यांमध्ये ज्याच्याविषयी बोलतो ज्याला पाहिजे तो सब्जेक्ट आहे. ज्याला काहीतरी पाहिजे त्याला म्हणायचं सब्जेक्ट. ठीक आहे. हा बरोबर आहे. सांगा रे ग्रुप नंबर 2 कोण सांगतंय? ग्रुप नंबर 2 ऐश्वर्या. ऐश्वर्या सांग लवकर. एवढा वेळ असल्यास मी परत तुमचा नंबर कट करेल. हा सांग. स्टुडंट्स वॉन्ट. काय सांगते रे तू? स्टुडंट्स वॉन्ट. चला ग्रुप नंबर 3 सांगा. ग्रुप नंबर 2 संपले. ग्रुप नंबर 3 नाव सांगा. स्टुडंट्स कुठून आणले? स्टुडंट्स वॉन्ट. हा नाही मला हे सांगा. या वाक्याचा ग्रुप सांगा. वरचं नाही. आरोही. हा आरोही सांग. ग्रुप नंबर 3 मला समजून घ्या अगोदर. मी विचारतोय काय या वाक्याचा ग्रुप सांगा मला. हा ए. सांग. ग्रुप सांग. कुठं येत आहे? कुठं येत आहे? येत कुठे? हा आय वी 0 मार्क्स. चला पुढं. आय वी कसं येईल? आय कुठे? आय नाही बाप नाही तर काय बघ? पालकांचे. ए बस.
चला मी काय बोललो अगोदर, ज्याला पाहिजे तो सब्जेक्ट आहे. कोणाला पाहिजे? पालकांना पाहिजे का? हा चला पुढं कोण सांगते नेक्स्ट? ग्रुप नंबर 3. हा ग्रुप नंबर 3. ग्रुप नंबर 4. शरद ग्रुप नंबर 4. 3चं कोण नाही सांगायचं, लवकर सांगा. अदरवाईज टाइम संपला. फार प्रोसेस संपल्यावर येतो प्लेट घेऊन. हा ग्रुप नंबर 4 सांगा. ग्रुप नंबर 4. नेलाव संपला. 3 वार झाले ना. ग्रुप नंबर 5. 1 वार. तर यश यश ठाकुर. ठाकुर का ठाकर? ठाकुर. यश ठाकुर बोलो. शाळेला मला सांग. येस करेक्ट आहे. शाळेला हा सब्जेक्ट आहे. ला सब्जेक्ट आहे रे, शाळा सब्जेक्ट आहे. इथं मुलांना मध्ये मुले सब्जेक्ट होता. शाळेला मध्ये शाळा सब्जेक्ट आहे. मग मला सांग स्कूलला तर स्कूल सब्जेक्ट आहे. स्कूल कुठे येईल? येस मला सांग. ए ग्रुप मध्ये येईल का बी ग्रुप मध्ये येईल? स्कूल बी कुठे येईल? ए ग्रुप का बी ग्रुप? हा बी ग्रुप कशामुळं सांग? कशामुळं? कारण ते एक वचन नाव आहे. बरोबर आहे का? एक वचन नाव आहे, सिंग्युलर नाव नाही, म्हणून कुठे येईल ते? बी ग्रुप मध्ये येईल. बरोबर. चला करेक्ट आहे. येस यू आर राईट. याला लिहायचं डॅश करून बी ग्रुप. चला पुढं कोण आहे? पुढं कोण आहे? पूर्वी बोराडे. सई कुठे गेले? सुटले गेले सगळे. सई आहे का? हा कुठे गेले? ग्रुप नंबर 5. अथर्व अथर्व कोणता ग्रुप आहे तुझा? 5. 5 हा सांग. काय सांगायचं आता? काय सांगायचं अगोदर बघ. काय भारताला सांगायचे बघ. भारताला भारताला तुमचा व शिक्षकांचा वेळ पाहिजे. कोणाला पाहिजे? भारताला अथर्व कोणाला पाहिजे? मग भारताला इथं सब्जेक्ट काय आहे? व्हेरी गुड. सब्जेक्ट काय आहे? भारत एक्सलंट. भारत क्या बात आहे. बरोबर आहे. भारत हा सब्जेक्ट आहे. करेक्ट. युअर राईट. आता भारत कुठे येईल? ए ग्रुप का बी ग्रुप? बी ग्रुप एक्सलंट. व्हेरी नाईस. कशामुळं? कारण ते एकवचनी. क्या बात आहे. एक्सलंट. व्हेरी नाईस. भारत हे एक वचन नाव आहे म्हणून बी ग्रुप मध्ये येईल. एक्सलंट. व्हेरी गुड अथर्व. चला नेक्स्ट. ग्रुप नंबर 5. 1 वार. लवकर बोला. लवकर बोला. ग्रुप नंबर 5 राहिले कोणी? अर्पिता कुठे गेले? हा ग्रुप नंबर 5. 2 वार. ओमराजे हा हा ओमराजे ओमराजे ओमराजे. ओमराजे कोणता? जेवणनगर. अच्छा ओमराजे मिश्रा. नाही व्हेरी गुड. हा पाचशे हा माहिती मला आता माहिती. ओमराजे मिश्रा मला ओळखलं. हा बोल. रिमोट मला रिमोटची बॅटरी पाहिजे. काय काय करता कोण आहे? सब्जेक्ट रिमोटची कोण आहे? बॅटरी नाही रे बाळा. कोणाला पाहिजे? मला. तो सब्जेक्ट आहे. मग कोणाला पाहिजे तो सब्जेक्ट आहे. कोण सब्जेक्ट आला? मला म्हणजे मी. मीला. आता मीला लिहित नाही आपण. मी म्हणजे काय? मला. मीला म्हणजे मला. मीला म्हणत नाही ना आपण. मला म्हणजे मी सब्जेक्ट आला. हा सांग आता. तुला अर्ध उत्तर सांगितलं मी. एवढं सांगत नाही कोणाला. सांग ग्रुप कोणता? ए का बी? बी तू स्वतः सांग. घरच्यांना विचारू नको. हा सांग. बी नाही समजलं तर नको सांगू. काय टेन्शन नको. हा कोणता ग्रुप आहे? बी बर थांब जरा. कोण सांगताय ग्रुप नंबर 5? त्यांना बी ग्रुप सांगितला. चुकलेला आहे. ग्रुप नंबर 5 आता कोणाला सांगता येईल ना?
ग्रुप नंबर 5 सांगा लवकर. ग्रुप नंबर 5 तीन वार आणि वेळ संपला. चला सांगा. श्रावणी. श्रावणी संपला वेळ. हा सांगा लवकर. मी कुठे अरे काय आहे? सगळ्यांनो मी म्हणजे आहे ना. हा कोणता ग्रुप आहे? ए ग्रुप. चला सरांना थोड्या वेळासाठी तुमचा चार्जर पाहिजे. सांगा इथं कोण आहे? सर काय मग काय झालं? एकवचन अनेकवचन ग्रुप कोणता आहे? बी ग्रुप बरोबर आहे. मला न्यू नोटबुक पाहिजे. आता वरती मला ए ग्रुप मध्ये म्हणल्यावर हा हे मला कुठे येईल? ए ग्रुप. मला अंडरलाईन करायची आणि ए ग्रुप लिहायचा. तिला सायन्स प्रोजेक्ट साठी मटेरियल पाहिजे. लवकर सांगा. ए का बी? कशावरून? शी आलं बरोबर. मला बोर्ड एक्झाम साठी नवीन पॅड पाहिजे. लवकर. ए. मला नवीन ड्रेस पाहिजे. बोला. ओके चला ग्रुप नंबर 1. मला थोड्या वेळासाठी तुमचा पेन पाहिजे. बोला रे ग्रुप नंबर 1 नाव सांगा आणि बोला. ग्रुप नंबर 1 अनुश्वरी. लवकर सांग. हा अनुज आणि ईश्वरी दोघे सांगा. ए ग्रुप बरोबर. मला ए ग्रुप बरोबर. हा सांगा कोणी ईश्वरी सांगितलं. अनुज सांग. तिला शूज पाहिजे. अनुज सांग. बी ग्रुप. बी ग्रुप कारण काय? टीला म्हणजे ती म्हणजे शी बरोबर. ताईला ऑनलाईन क्लास साठी मोबाईल पाहिजे. कोण सांगतंय? ग्रुप नंबर 1 लवकर सांगा. श्रेया. श्रेया सांग. बी. नाव सांग मला. कोण आहे? सब्जेक्ट सांग. ताईला. ताई आहे ला नाही. ताई सब्जेक्ट आहे. मग कोणता ग्रुप आहे? बी. व्हेरी गुड. नेक्स्ट कोण आहे? त्याला लिहिण्यासाठी नोटबुक पाहिजे. कोण आहे? लवकर सांगा. सब्जेक्ट सांगा. सब्जेक्ट सांगा. तो सब्जेक्ट आहे. त्याला नाही सब्जेक्ट. सब्जेक्ट तो आहे. मग बी ग्रुप बरोबर आहे. तो कुठे गेला? तो ही. हा कवाळे सरांना बोर्ड मार्कर पाहिजे. कोण आहे? कोण सांगतंय? ग्रुप नंबर 1 सांगा लवकर. सुरक्षय. अक्षय सांग. बी. कशामुळं? कॉलेज सरांना. कवाळे सर हा सब्जेक्ट आहे. आम्हाला पिण्यासाठी वॉटर पाहिजे. सांगा ग्रुप नंबर 1 कोणता आले शिल्लक? ग्रुप नंबर 1 सांगा लवकर. ग्रुप नंबर 2 सांगा. ग्रुप नंबर 2 काव्या. काव्या सांग. ए ग्रुप. ए ग्रुप कशामुळं? सब्जेक्ट काय? सब्जेक्ट काय? आम्ही आहे. आम्हाला नाही आम्ही आहे. आम्हीला म्हणजे काय? आम्हाला. ओके तसं आम्हाला पाणी स्वच्छ करण्यासाठी फिल्टर पाहिजे. ग्रुप नंबर 2 सांगा रे लवकर. ऐश्वर्या. ऐश्वर्या सांग. सांग ऐश्वर्या. कशामुळं? सब्जेक्ट काय? आम्ही. आम्ही. व्हेरी गुड एक्सलंट. हा रोहनला न्यू बायसिकल पाहिजे. ग्रुप नंबर 2 सांगा. प्रणव. प्रणव सांग. रोहन. रोहन म्हण. व्हेरी गुड. लहान आहे. हा ग्रुप सांग. बी ग्रुप. व्हेरी नाईस. चला नेक्स्ट लास्ट संपला सांग. ए ग्रुप. मला. सब्जेक्ट मला. एक्सलंट. सब्जेक्ट मी आहे. मला नाही. सब्जेक्ट मी आहे. बर चला कोणता ग्रुप होता हा? ओके ग्रुप नंबर 3 सगळे मिळून सांगा मला. मुलांना स्कूलमध्ये अनेक सुविधा पाहिजेत. सांगा. ए ग्रुपचा सब्जेक्ट बघा. बरं मी 2 बनवून दाखवू का पहिले? मी 2 बनवून दाखवू. थांबा. तर तुम्ही सांगताय सांगा बरं. मुलांना स्कूलमध्ये अनेक सुविधा पाहिजेत. बघा कोणाला पाहिजे? मुलांना म्हणजे काय? बॉय स्टुडंट. हा स्टुडंट. व्हेरी गुड. ए ग्रुपचा फॉर्म्युला हा आहे. व्हेरी गुड. पाहिजे म्हणजे वॉन्ट. काय? मेनी फॅसिलिटीज. अनेक मेनी म्हणू आपण. हा फॅसिलिटीज. एक्सलंट. इन स्कूल. सगळे म्हणून सांगा. नाव सांगायची गरज नाही. स्कूलला पालकांचे सहकार्य पाहिजे.
बी ग्रुप आहे. बी ग्रुपचा फॉर्म्युला बघायचा. सब्जेक्ट काय? स्कूल. स्कूलला पाहिजे काय? पाहिजे अगोदरल्या. पाहिजे म्हणजे काय? वॉन्ट. पालकांचे सहकार्य. पालक अनेक आहेत, पॅरेंट्स, आणि अनेक वचन असल्यास येस नंतर अपॉस्ट्रॉफ असतो. लहान लहान गोष्ट लक्ष द्या. स्कूल वॉन्ट्स, इथं वॉन्ट्सला अपॉस्ट्रॉफ नसतो. हा, काय काय लोक इथं पण येतात. हा, 9th क्लास तुमच्या क्लासरूम मध्ये आहे असं. स्कूल वॉन्ट्स पॅरेंट्स काय? सपोर्ट म्हणा किंवा कोऑपरेशन. चला नेक्स्ट. भारताला तुमचा व शिक्षकांचा वेळ पाहिजे. हा, इंडिया. बोला रे. ग्रुप नंबर 1. नाही, कोणता होता रे ग्रुप? हा, ग्रुप नंबर कोणता होता? थांब रे. कोणत्या ग्रुपला सांगितलं मी सांगायला? 3 ला सांगितलं. हा, 3 सांगा. ग्रुप नंबर 3 सांगा. India wants Wants, teachers huh? and योस म्हणायचे. योस अँड अगोदर योस आहे. योस अँड टीचर्स. teachers and योस याला अपॉस्ट्रॉफची गरज नाही. टीचर्स शिक्षकांचा, अनेक शिक्षक आहेत म्हणून येस नंतर अपॉस्ट्रॉफ. आणि काय? टाइम. एक्सलंट. हा, मला रिमोटची बॅटरी पाहिजे. ग्रुप नंबर 3. ए ग्रुपचा फॉर्म्युला I यूज करा. आय वॉन्ट रिमोट बॅटरी. रिमोट इथं अपॉस्ट्रॉफची गरज नाही. हा, समजा स्कूल स्टुडंट नाही, स्कूल स्टुडंट आहे तो. तसं रिमोटची इथं ची इंग्लिश मध्ये सायलेंट होतं. रिमोट बॅटरी. सरांना थोड्या वेळासाठी तुमचा चार्जर पाहिजे. सांगा रे. ग्रुप नंबर 3. लास्ट सेंटेन्स फॉर यू. बोला. sir want थोड्या वेळासाठी शेवटी येईल हे. I सर वॉन्ट युअर your चार्जर. हा, for some time. एक्सलंट. फॉर सम टाइम. एक्सलंट. फॉर सम टाइम. ग्रुप नंबर 4. मला न्यू नोटबुक पाहिजे. चला. New notebook. I want new. लक्ष द्या इकडं. गावाकडचे अनेक मुलं चुका करतात. टीचर्स प्लीज असत्या. आय ऑन्ट नाही. हा, आय वॉन्ट. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. आय ऑन्ट नाही. हा, वॉटरला बी ऑटर म्हणतात. ऑटर तसं नाही. आय वॉन्ट. सो आय वॉन्ट. माझ्या लिस्टची मुवमेंट बघा. आय वॉन्ट. ऑन्ट नाही. हा, असं नाही. गोल अंडा नाही बनवायचा. हा, असं नाही ते. आय वॉन्ट. हा, माइंड इट. प्लीज रिचेक अगेन. हा, आय वॉन्ट न्यू. I want new notebook. बघा परत ऑन्ट म्हणते बघा. वॉन्ट येते. वॉन्ट व पासून चालू होते. वॉन्ट. हा, तिला सायन्स प्रोजेक्ट साठी मटेरियल पाहिजे. चला. ग्रुप नंबर 4. बोला रे. ग्रुप नंबर 4. ओके. ग्रुप नंबर 4 निलाव संपला. चला. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 1. तुम्ही बोला. She want मटेरियल म्हणायचं शांतीनं. मटेरियल for science फॉर project. सायन्स प्रोजेक्ट. चला. मला बोर्ड एक्झाम साठी नवीन पॅड पाहिजे. I सगळे म्हणून बोला. want हा. new pad for board exam. New pad for board exam. I want new pad for फॉर बोर्ड एक्झाम्स. बरोबर आहे. बोर्ड एक्झाम्स. हा, मला नवीन ड्रेस पाहिजे. कमॉन. I want new dress. I want एक्सलंट. वॉन्ट. new व्हेरी गुड. दोघे बरोबर बोलले. वॉन्ट चांगले बोलले. आय वॉन्ट न्यू ड्रेस. लक्षात घ्या. चुकीचं बोलणं म्हणजे वाईट नाही, मात्र त्याला करेक्ट करा. ठीक आहे. चुकीचं बोलण्याचा तुम्ही पाप केला सर अजिबात नाही. हा, मला थोड्या वेळासाठी तुमचा पेन पाहिजे. कमॉन. आय वॉन्ट युअर पेन
I want work for some time. सम टाइम. तिला शूज पाहिजे. कम ऑन. She wants shoes. She wants shoes. शी वॉन्ट्स शूज. ताईला ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल पाहिजे. कम ऑन. I ताई want वॉन्ट्स an online class. मोबाईल साठी म्हणजे फॉर प्रिपोजिशन. फॉर ऑनलाईन क्लास. आंध्रचे आले का? राजमाने मॅडम आले का? त्याला लिहिण्यासाठी नोटबुक पाहिजे. सानिया मॅडम आले का? कमॉन He सांगा रे. wants- सांगा सगळी मिळून सांगा. He wants वॉन्ट write नोटबुक. हा. नोटबुक पुढे बोला रे. नोटबुक काय पुढे काय? लिहिण्यासाठी म्हणजे काय? लिहिण्यासाठी बोला. फॉर कोण चर्चा करते सध्या बघा. कोण होतं? लक्ष ठेवा सर. राशीद आहे. त्याला राशीदला 2-3 वेळेस काढून टाकले. राशीद असं करू नकोस. चाललं मी. हा. चला. ही वॉन्ट्स नोटबुक फॉर काय? रायटिंग. चला मी सांगतो तुम्हाला पुढं. हे सांगतो मी. मला काय सांगायचं मला लक्षात आहे. कवाळे सरांना बोर्ड मार्कर पाहिजे. कमॉन सांगा रे. काय बोल सांगा. board marker. कवाळे सर वॉन्ट्स Board marker. हा बोर्ड मार्कर. चला आम्हाला पिण्यासाठी वॉटर पाहिजे. चला सगळे म्हणून सांगा. सगळे म्हणून कमॉन. सगळे म्हणून सांगा. Water to drink. We want Excellent. water for फॉर ड्रिंकिंग आणि टू ड्रिंक ते बरोबर सांगितलं बघा. टू नंतर फर्स्ट फॉर्म ते कशासाठी सांगतो तुम्हाला मी. हे बघा इथं लिहिण्यासाठी आहे, इथं पिण्यासाठी आहे. यांना वेगळं काढून देतो तुम्हाला. चला आम्हाला पाणी स्वच्छ करण्यासाठी फिल्टर पाहिजे. चला सांगा सगळे म्हणून सांगा. कमॉन. वी काय पाहिजे मग अगोदर? वॉन्ट फिल्टर for clean water. फॉर क्लीन नसतं रे. अच्छा ओके ते पण एक बरोबर आहे. फॉर क्लिनिंग स्वच्छ करण्यासाठी म्हणताय ना. फॉर क्लिनिंग वॉटर. आता तुम्ही जे म्हणले ना फॉर क्लीन वॉटर त्याचा अर्थ होतो आम्हाला स्वच्छ पाण्यासाठी असं होतो. स्वच्छ करण्यासाठी म्हणले फॉर क्लिनिंग वॉटर. रोहनला न्यू बायसिकल पाहिजे. सांगा. Rohan wants new bicycle. वॉन्ट्स म्हणा. थोडासा गुगली याच्यामध्ये वॉन्टच्या ऐवजी वॉन्ट्स आहे ना. रोहन वॉन्ट्स न्यू बायसिकल. आणि लास्ट सेंटेन्स सगळे म्हणून सांगा. मला 1 दिवसासाठी तुझी नोटबुक पाहिजे. लास्ट सेंटेन्स. मला एक आय वॉन्ट युअर notebook for 1 day and that's it. Excellent. Now it's time to know the homework. लिहून घ्या. माझ्या बरोबर लिहायला सांगितलं होतं तुम्हाला मी. काय अडचण नाही. त्यांचं नाही झालं त्यांना फोटो मिळेल. बर. होमवर्क 4th to 6th. आर म्हणजे आता इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा. आर म्हणजे रिपीट. ओनली वन्स. आणि एस म्हणजे सेल्फ. सांगा श्रद्धा मॅडम आले का? किंवा दुसरं कोणी तत्सम. सेल्फ किती सांगायचं सांगा. सांगा लवकर. सेल्फ किती सांगायचे? 20 sentences. 20. चला मागणी मान्य आहे. ओनली 20. चला आता पुढं 7th and above. रिपीट वन्स. कवाळे सर आणि टीम सांगा.
सेल्फ किती सांगू? सेल्फ किती सांगू? हा 25. कवाय सरला वाटलं सर ह्या मॅडमनी विनाकारण 20 सांगितले, माझ्या डोक्यात 20 होतं. बरोबर आहे का? Yes, sir. Correct. हा बघा, मला पण ओळखायला येतं. आता मला वाटलं मॅडमनी 20 सांगितलं, मला 20 कसं काय मिळेल? मला म्हणजे माझ्या लहान मोठ्या मुलांसाठी. सो तुम्हाला फक्त 5 जास्त आहेत, लक्षात घ्या. ऑल राईट. सो कोणाला काय डाऊट आहे? खूप सोपं आहे यातला. खूप सोपं आहे. फक्त काय, छोटा व्हिडिओ गेम आहे. व्हिडिओ गेम मध्ये कसं पझल असतं ना, ए ग्रुपसाठी वॉन्ट बोलायचं, बी ग्रुपसाठी वॉन्ट बोलायचं. म्हणजे ए ग्रुप समोर आलं काय म्हणायचं, हे वॉन्ट. सपोज आपल्याकडे 2 वॉन्ट आणि वॉन्ट्सच्या नावाचे 2 असे कार्ड्स आहेत. सपोज 2 कार्ड्स आहेत. एकावर लिहिलं वॉन्ट्स आणि एकावर लिहिलं वॉन्ट. ए ग्रुप समोर आला काय म्हणायचं, वॉन्ट. सर टीचर्स आय वॉन्ट यू टू प्ले दिस गेम. 2 कार्ड करा आणि 2 ग्रुप करा. एक ग्रुप उभा राहिला, 2 मुलांकडे ए बी असं करा. ए वाला मुलगा पुढे आला की त्याने काय म्हणलं पाहिजे, वॉन्ट. बी वाला मुलगा पुढे आला की त्याने म्हणलं पाहिजे वॉन्ट. वॉन्ट 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 वॉन्ट. आणि अशा प्रकारे यू कॅन प्ले द स्मॉल गेम इन युअर स्कूल. मग आउट. सो या पद्धतीने करा. मुलांनाही वाटलं पाहिजे आम्ही गेम खेळलो आणि त्या गेम मध्ये काय शिकले, तर वॉन्ट आणि वॉन्ट्स. दिस कॅन बी द एक्सलंट गेम फॉर यू ऑल इन द स्कूल. गुड ऍक्टिव्हिटी. टीचर्स डिड यू अंडरस्टँड? मुलं पळून जायला लागले. 8 मुलं पळून गेले, 9 त्यातले अर्धे टीचर गेले असतील ना. जाऊ द्या, संपले. आता प्रवचन संपलं. परत लाईन लावा. बरोबर आहे. सो शाल वी हॅव पॉज? फोटो मिळणार आहे. शाल वी हॅव पॉज? Yes, sir. थँक्यू सो मच. वी विल हॅव पॉज. म्हणा वी विल हॅव पॉज. Bye, sir. पुढचा पार्ट आहे. वी विल हॅव पॉज. म्हणा Good night. ते पण चालू आहे. sir. बाय 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 बाय. गुड नाईट. थँक्यू सो मच. होमवर्क पाठवा. होमवर्क पाठवा. सर होमवर्कचा फोटो पाठवा. येस सर. I will send you photo.